6 जून 1674 रोजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर अगदी थाटामाटात पार पडला. या सोहळ्यासाठी तब्बल 1 कोटी खर्च आला होता. इतका अवास्तव खर्च होऊ नये अशी राजांची इच्छा होती, पण स्वराज्याचे छत्रपती म्हणून त्यांना हे करावे लागले. महाराजांचे शिक्के असलेले चलन वापरात आणले जाऊ लागले. स्वराज्याला एक निश्चित आकार मिळाला. अर्थातच महाराजांचा हा उदय मुघलांना सहजासहजी रुचणारा नव्हताच. त्यामुळे मुघलांचे स्वराज्यावर हल्ले वाढले. मुघल सत्ता अधिक आक्रमक होत जाऊन त्यांनी अनेक आघाड्यावर युद्ध पुकारून चहूबाजूने कोंडी करण्याचा प्रयत्न केला. महाराजांना दक्षिणेकडील सद्यस्थिती माहीत होतीच आणि बहलोलखान वजीर झाल्याबरोबर महाराजांनी त्याच्याबरोबर तह केला. कुतुबशाहीची सर्व सूत्रे असलेल्या हिंदू भावंडांचाही हिंदवी स्वराज्य ह्या संकल्पनेला पाठिंबा होता. म्हणजे आता दक्षिणेत महाराज, आदिलशाही व कुतुबशाही हे प्रमुख घटक होते आणि त्यांचा लढा या उत्तरेतून आलेल्या मुघलांशी होता. त्यामुळे दक्षिणेकडील सर्व शहा एकत्रितपणे मुघलांविरुद्ध सामील व्हावे अशी महाराजांची इच्छा होती. त्यात शिवाजी महाराजांनी आपली नीती जाहीर केली, ज्यात त्यांनी सांगितले, दक्षिणेची पातशाही आम्हा दक्षिणीयांच्या हाती. यास कुतुबशाही अनुकूल होती, पण आदिलशाही त्यास इतकी अनुकूल नव्हती. महाराजांना त्यांची इतकी काळजी नव्हती, कारण दोन्ही शाह्यांची झालेली वाताहत आणि सद्यस्थिती बघता अंतिम लढाई ही आपली आणि मुघल यात होणार हे त्यांनी आधीच ओळखले होते. त्यासाठी त्यांनी ही मोहीम हाती घेण्याचे पक्के केले. या मोहिमेसाठी अफाट खर्च होणार याची राजांना कल्पना होतीच, पण त्याशिवाय एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मोहिमेला लागणारा कालावधी. किमान वर्षभरासाठी महाराजांना स्वराज्य सोडून दक्षिणेकडे जावे लागणार होते. त्यामुळे स्वराज्याची योग्य व्यवस्था लावणे ही प्राथमिकता होती. महाराजांचे संपूर्ण कुटुंब रायगडावर राहणार होते. या अंतर्गत स्वराज्याचे 3 भाग केले गेले. त्यानुसार रायगडाच्या उत्तरेकडील प्रदेश मोरोपंत पिंगळे, रायगडाच्या दक्षिणेचा प्रदेश अण्णाजी दत्तो आणि पन्हाळापासून प्रदेशाचा इतर प्रदेश दत्ताजी त्र्यंबक यांच्याकडे सोपवून त्यांना भरपूरशी बंदी, सैन्य आणि दारुगोळा दिला गेला. हा झाला प्रश्न स्वराज्याच्या व्यवस्थेचा. पण मुख्य मोहिमेचा खर्च अधिक होता आणि त्याची बाहेरच्या बाहेर व्यवस्था करावी लागणार होती. त्यासाठी स्वराज्याचा मुलूक सोडून दक्षिणेत हालचालीसाठी, रसद महसुलीसाठी प्रदेश मिळवणे गरजेचे होते. त्यातली तूट भरून काढणे आणि स्वराज्याचा विस्तार करणे ही 2 मुख्य कारणे त्यामागे होती. नवीन जिंकलेला मुलूक व किल्ले यांची व्यवस्था करण्यासाठी शेकडो कारकून मंडळी ही मोहिमेत सहभागी होणार होती. अजून एक महत्त्वाची गोष्ट जी महाराजांनी केली ती म्हणजे या मोहिमेबद्दल कमालीची गुप्तता पाळून बाहेर चुकीची माहिती पसरवायला सुरुवात केली. ती म्हणजे महाराज तंजावर येथे आपले सावत्र भाऊ व्यंकोजी राजे यांना भेटण्यास निघाले आहेत आणि या भेटीत कामगिरीतील अर्धा हिस्सा आपल्याला मिळावा अशी मागणी त्यांना करणार आहेत. मोहिमेचा हा एक उद्देश आहे असे सांगण्यात आले. ही सर्व पूर्वतयारी झाल्यानंतर 6 ऑक्टोबर 1676 या दसऱ्याच्या मुहूर्तावर रायगडावरून मोहिमेला बाहेर पडले. त्यावेळी मोगलांची एक लढाई नळदुर्ग भागात आदिलशाही विरोधात सुरू होती. याच परिस्थितीचा फायदा घेत महाराजांनी मोहिमेचा श्रीगणेशा केला. या मोहिमेत महाराजांसोबत 25,000 घोडेदळ आणि 40,000 पायदळ होते. मोहिमेच्या सुरुवातीला महाराजांनी रानगा किल्ल्याजवळील पाटगाव येथील मोनीबाबांचे दर्शन घेतले. त्यांचा आशीर्वाद घेऊन आंबोली भागातून देशावर आले आणि तेथेच त्यांनी आपले सैन्य 2 भाग केले. एक भाग घेऊन महाराज स्वतः भागानगरकडे रवाना झाले आणि दुसरा भाग हंबीरराव मोहित्यांकडे सोपवली. हंबीररावांनी आदिलशाही भागातला भलामोठा प्रदेश लढाई करून जिंकला आणि तेथून सैन्य गोळा करून ते कुतुबशाही मुलुकात शिरले. त्यांना आदिलशाही मुलुकात एका ठिकाणी निकराची लढाई द्यावी लागली. ती लढाई म्हणजे हुसेन खान म्यानाविरुद्ध दुआबातील कोपळ या महत्त्वपूर्ण किल्ल्याच्या परिसरात. हुसेन खानाने मोहित्यांना अनपेक्षितरित्या कडवा प्रतिकार दिला होता. अटीतटीच्या लढाईत मोहित्यांनी पराक्रमाची शर्थ करून म्यानाचा पराभव केला आणि त्याचे सर्व उच्च प्रतीचे हत्ती, घोडे
युद्धसामुग्री अन भला मोठा खजिना हस्तगत केला. नंतर ते पुढे महाराजांना भागानगरमध्ये जाऊन मिळाले. महाराजांचा भागानगरपर्यंतचा प्रवास आजतागायत उलगडलेला नाही. महाराजांनी मोहिमेबद्दल प्रचंड गुप्तता पाळली होती, त्यामुळे जास्त माहिती उपलब्ध नाही. महाराजांचे भागानगरात प्रवेशाआधीच भव्यदिव्य स्वागत झाले. कुतुबशाहीच्या पातशाह्यांनी महाराजांचे स्वागत करायला मादन्ना आणि आकन्ना यांना पाचारण केले होते. त्यांनी 2-4 गावे पुढे येऊन महाराजांची भेट घेतली आणि त्यांचे यथोचित आदर-सत्कार केला. तब्बल 1 महिना भागानगरात कुतुबशहाने महाराजांची आणि त्यांच्या सैन्याची अगदी योग्य बडदास्त ठेवली होती. महाराजांनी आपल्या सैन्याला सक्त ताकीद दिल्याप्रमाणे कुतुबशाहीच्या रयतेस कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही, यावर पातशाह अधिकच खुश झाला आणि त्यांनी महाराजांसोबत तह केला. त्या तहाअंतर्गत कुतुबशाहीच्या हद्दीत महाराजांच्या मोहिमेसाठी होणारा संपूर्ण खर्च कुतुबशाही उचलणार असे ठरले. गोवळकोंड्याचा सेनापती मिर्झा अहमद अमीनच्या नेतृत्वाखाली पुढील मोहिमेस उपयुक्त असा सर्वात आधुनिक तोफखाना, 4000 पायदळ आणि 1000 घोडेदळ महाराजांना दिला गेला. इथून पुढे कर्नाटक मोहिमेतील महत्त्वाचा प्रांत काबीज करण्यास खरी सुरुवात झाली. त्याआधी वाटेत महाराजांनी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक शैलचे दर्शन घेतले. त्यासाठी त्यांनी कर्नूलजवळ कृष्णा नदी ओलांडली आणि मग आत्माकूर येथे मुक्कामाला थांबले. आत्ताच्या चेन्नईच्या दक्षिणेला पालार नदी ही दोन्ही शहांमधील मुख्य सीमा होती. नदीच्या दक्षिणेकडे कावेरी नदीपर्यंत असलेला विस्तृत आदिलशाही मुख्य महाराजांनी जिंकला. या भागात 2 अति महत्त्वाचे किल्ले महाराजांनी स्वराज्यात आणले. एक म्हणजे जिंजी आणि दुसरा म्हणजे वेल्लोर. जिंजूबद्दल सांगायचे तर हा प्रचंड मोठा विस्तृत तालेवार गिरिदुर्ग आहे. या किल्ल्याचा किल्लेदार नासिर महमद हा आदिलशाही वजीर खवास खानाचा भाऊ. खवास खानाच्या खुनानंतर बेहलोल खानाने त्याच्याविरुद्ध कारवाई करायला सुरुवात केली होती. त्यासाठी त्याने सरदार शेरखानाची नेमणूक केली होती. महाराज जिंजीला पोहोचायच्या आधीच त्याने कुतुबशाहीकडे मदतीचा प्रस्ताव ठेवला होता आणि महाराज रूपाने त्याला एक मोठा आशेचा किरण आयतच मिळाला होता. त्याने महाराजांकडून पैसे घेऊन किल्ला महाराजांच्या हवाली केला. किल्ला ताब्यात येताच किल्ल्यावरचे जुने बांधकाम पाडून तो किल्ला नव्याने उभा केला गेला. जिंजीच्या उत्तरेला वेल्लोर हा अतिशय दुर्गम भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्याच्या चहूबाजूंनी प्रचंड मोठा खंदक आहे आणि किल्ल्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या विहिरी देखील होत्या. या किल्ला म्हणजे विजयनगर साम्राज्याची शेवटची राजधानी, जिथे त्यांचे सिंहासनही होते. या किल्ल्याचा किल्लेदार अब्दुल्ला महाराजांना शरण आला नाही आणि त्याने किल्ला मिळवायचा ठरवला. महाराजांनी अनेक प्रकारे तो किल्ला मिळवण्याचा प्रयत्न केला, पण तो किल्ला सहजासहजी पडत नव्हता. महाराजांनी किल्ल्याजवळ टेकडीवर साजिरा गोजिरा नावांनी 2 गड्या बांधल्या, जेणेकरून किल्ल्यात तोफा मारायला सोपे पडेल. परंतु किल्ला भक्कम होता आणि त्याचा वेढा तसाच ठेवून महाराज पुढे निघाले. इथून कुतुबशाही सेना आणि सेनापती मागे फिरले. त्यांना वाटले की महाराज हा प्रदेश त्यांच्या हवाली करतील, पण तसे झाले नाही. यापुढे महाराजांनी आदिलशाही मुलूक ताब्यात घेण्यास सुरुवात केली. या परिसरात असलेला एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे तिरुवाडी. तेथे शेरखान हा आदिलशाही सरदार होता. एव्हाना महाराजांच्या धडकेबाज मोहिमेची माहिती त्याला मिळाली होती आणि त्याला वाटले की बेहलोल खान महाराजांसोबत सैन्य घेऊन युद्धाला येईल. म्हणून त्याने काही सैन्य तुकड्या जंगलात उभ्या केल्या. त्याचा अंदाज चुकला आणि बेहलोल खान आलाच नाही. महाराज आपले सैन्य घेऊन एकटेच पुढे आले. त्यानंतर मधल्यामध्ये शेरखानाच्या तुकड्या अडकून पडल्या आणि महाराजांनी तिरुवाडीला वेढा दिला. या अनपेक्षित प्रकारामुळे शेरखान महाराजांना शरण आला. त्याने तो किल्ला, संपूर्ण प्रदेश आणि 2000 पगोडे देण्यास तयार होतो. तेथून पुढे महाराजांनी मोहिमेची सुरुवात ज्या कारणासाठी केली आहे असे सांगितले होते. त्याप्रमाणे आपल्या सावत्र भावाची म्हणजे व्यंकोजी राजांची भेट घेतली. साहजिकच त्यांनी जहागिरीतील महाराजांचा अर्धा हिस्सा धुडकावून लावला.
मग पुढे महाराजांनी तो प्रदेश युद्ध करून जिंकून घेतला. इथून महाराजांनी परतीचा प्रवास सुरू केला. कावेरीपट्टम, चिदंबरम, वृद्धाचलम तसेच शहाजीराजांच्या जुन्या जहागिरीचा प्रदेश बाळापूर, बंगलोर, शिरे, होसकोट जिंकून घेतला. अरणीला वेढा घालून अरणी जिंकली. त्यासोबतच चिकबाळापूर, दोडबाळापूर, देवराईदुर्ग, तुमकूर, चित्रदुर्ग, रायदुर्ग, हंपी, गदग हा भागही जिंकून घेतला. महाराजांना वेल्लोरशिवाय जास्त विरोध कोठेच झाला नाही. हे सर्व करत महाराज पन्हाळावर परतले. मार्च 1678 साली त्यानंतर लगेच वेल्लोर किल्ला मराठ्यांनी जिंकला, ज्याचा वेढा तब्बल 1 वर्ष सुरू होता. वेंकोजी राजांनी महाराजांनी बळकावलेल्या प्रदेशावर हल्ला करून तो मिळवण्याचा प्रयत्न देखील केला, पण त्यात त्यांचा पराभव झाला. अशा प्रकारे तब्बल 1.5 वर्ष चाललेल्या कर्नाटक मोहिमेची यशस्वी सांगता झाली. तुम्ही स्टोरी पूर्ण त्याबद्दल तुमचे आभार. जर तुम्हाला स्टोरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ बघायला भेटतील. धन्यवाद.